सेवंथ मराठी चॅप्टर नंबर 12 रोजनिशी इयत्ता 7वी विषय मराठी सुलभारती शब्दार्थ प्लस स्वाध्याय। शब्दार्थ छंद आवड नाद रोजनिशी दैनंदिनी स्पर्धा चढाओढ शुभेच्छा सदिच्छा कपाशी सरकी असलेला कापूस यथेच्छ मनसोक्त वसतिगृह भोजन निवासगृह वाटप वाटणी आस्वाद चव जीभ रसना जिव्हा शिवार शेत वावर वाक्प्रचार स्पर्धा लागणे चढाओढ लागणे छंद असणे आवड असणे धारण करणे परिधान करणे यथेच्छ ताव मारणे मन भरेपर्यंत खाणे आस्वाद घेणे आनंद लुटणे गहिवरून येणे ऊर भरून येणे स्वाध्याय प्रश्न 1 खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। 1 वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला? उत्तर वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचन सादर केली। या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला। अशा प्रकारे वैष्णवीच्या शाळेत बालदिन साजरा झाला। 2 शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? उत्तर सुगीचे दिवस पाहण्यासाठी मुले गावशिवारात गेली असता त्यांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकोणारा कापूस अशी पिके पाहिली। तसेच त्यांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळांनी लदबदलेली फळझाडेही पाहिली। 3 वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? उत्तर वैष्णवीच्या वाढदिवसादिवशी तिला नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त वैष्णवी, तिचे आईवडील आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेले। तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातल्या मुलामुलींना खाऊचे वाटप केले। आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले। त्यांच्याकडे पाहून तिला शिकण्याची नवी उमेदही मिळाली। अशा प्रकारे वैष्णवीचा वाढदिवस साजरा झाला। प्रश्न 2 का ते लिहा। 1 वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडते? उत्तर वैष्णवीच्या रोजनिशीतील 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले। कारण आपल्या वाढदिवशी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटण्याची कल्पना मला फार आवडली। म्हणूनच शिकण्याची नवी उमेद देणारे रोजनिशीतील हे पान मला सर्वात जास्त आवडले।
2. वैष्णवीला गहिवरून आले. उत्तर: वैष्णवी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागांतील मुलांना वैष्णवीने खाऊ वाटला. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले. आपल्या आईवडिलांपासून दूर राहण्याच्या कल्पनेने तिला गहिवरून आले. विचार करा. सांगा, रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? उत्तर: रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. ही नोंद पुढील गोष्टी ठरविण्यास, निर्णय घेण्यास मदत करते. रोजनिशी म्हणजे आठवणींचा खजिना असतो, म्हणूनच रोजनिशी प्रत्येकाने लिहिली पाहिजे. खेळ खेळूया. खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. अति तेथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. अ. फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. गर्वाचे घर खाली. आ. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. कामापुरता मामा. इ. सगळीकडे परिस्थिती समान असणे. पळसाला पाने तीनच. इ. थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. थेंब थेंब तळे साचे. उ. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. आगीतून उठून फुफाट्यात पडणे. उ. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. अति तेथे माती. ए. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट तरी ती वाईट दिसते. नावडतीचे मीठ अळणी केली. अतिरिक्त प्रश्न. प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. प्रस्तुत पाठाची रोजनिशी कोणी लिहिलेली आहे? उत्तर: प्रस्तुत पाठाची रोजनिशी वैष्णवीने लिहिलेली आहे. 2. बालदिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? उत्तर: बालदिन 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. 3. कोणत्या तारखेची रोजनिशी लिहिली आहे? उत्तर: दिनांक 14, 15 व 16 नोव्हेंबरची रोजनिशी लिहिली आहे. 4. विद्यार्थ्यांना गावशिवारात कोण व का घेऊन गेले? उत्तर: सगळ्या विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर विद्यार्थ्यांना गावशिवारात घेऊन गेले. 5. वैष्णवीच्या जिभेवर कोणती चव रेंगाळत होती? उत्तर: वैष्णवीच्या जिभेवर शिवारातील बोरांची चव रेंगाळत होती. 6. वैष्णवी वाढदिवस साजरा करण्यासाठी कोठे गेली? उत्तर: वाढदिवस साजरा करण्यासाठी वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली. 7. दिवाळीची सुट्टी कधी सुरू झाली? उत्तर:
दिवाळीची सुट्टी 17 नोव्हेंबर पासून सुरू झाली. प्रश्न 2. वैष्णवीच्या रोजनिशीतील चौथे पान पूर्ण करा. उत्तर: 17 नोव्हेंबर आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. सुट्टीचे कार्यक्रम आखण्यातच आमचा दिवस गेला. या वर्षी आम्ही मित्रमैत्रिणींनी मिळून फटाके फोडण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण टाळणाऱ्या ह्या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. उद्यापासून आम्ही दिवाळीचा फराळ बनवण्यातही पुढाकार घेणार आहोत. एकंदरीतच दिवाळीची सुट्टी खूप काही शिकवून जाणार हे नक्की. प्रश्न 3. तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करू इच्छिता? उत्तर: लहानपणी माझा वाढदिवस मित्र मैत्रिणींना बोलावून खाऊ वाटून केक कापून साजरा होत असे. मात्र यावर्षी मला माझा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची इच्छा आहे. विभक्त कुटुंब पद्धतीचा मी भाग असल्याने मला आजी आजोबांचे सुख जास्त लाभले नाही. थोडा वेळ का होईना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद व सहवास लाभावा या हेतूने मला माझा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची इच्छा आहे. प्रश्न 4. समानार्थी शब्द लिहा. 1. वेश पोशाख. 2. गा ग्राम. 3. तीव्र कतीव. 4. वाढदिवस जन्मदिवस. 5. मित्र सखा. 6. उमेद आशा. प्रश्न 5. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. नवीन जुने. 2. अनियमित नियमित. 3. पारंपरिक आधुनिक. 4. उमेद नाउमेद. प्रश्न 6. वचन बदला. 1. दिवस दिवस. 2. वचन वचने. 3. झाडे झाड. 4. मुले मुलगा. 5. सुट्टी सुट्ट्या. 6. शेंगा शेंग. 7. शाळा शाळा. 8. पाहुणा पाहुणे. 9. स्पर्धा स्पर्धा. प्रश्न 7. लिंग बदला. 1. बालक बालिका. 2. पाहुणा पाहुणी. 3. विद्यार्थी विद्यार्थिनी. 4. मित्र मैत्रीण. 5. मुले मुली. 6. आई बाबा. 7. अध्यक्ष अध्यक्षा. 8. पुरुष स्त्री. प्रश्न 8. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. शुभेच्छा देणे सदिच्छा व्यक्त करणे. वाक्यात आकाशने मोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 2. धारण करणे परिधान करणे. वाक्यात मोहनने शाळेचा पोशाख धारण केला. 3. यथेच्छ ताव मारणे मन भरेपर्यंत खाणे. वाक्यात आईने बाजारातून आंबे आणताच सर्वांनी आंब्यांवर ताव मारला.
4. आस्वाद घेणे, आनंद लुटणे. वाक्य: गाण्याच्या मैफिलीत श्रोत्यांनी गाण्यांचा मनापासून आस्वाद घेतला. 5. गहिवरून येणे, ऊर भरून येणे. वाक्य: आईपासून दूर जायच्या कल्पनेने मोहनला गहिवरून आले. Great video. Mom. Yes. I found the good channel for study. Great. Like the video, share it to your school friends. Subscribe to it. But what's the channel's name? Wings of Fire Academy.